नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला पौष्टिक, पचायला हलकं आणि बनवायला त्याहूनही सोपं असं मिक्स पिठांचं धिरडं दाखवत आहे. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. इथे पातेलीमध्ये मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी 1 वाटी नाचणीचं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा वाटी बेसन पीठ घालत आहे. आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी तांदळाची पिठी घातलेली आहे. याने धिरडी छान कुरकुरीत होतात. आता या पिठांमध्ये मी अर्धा चमचा जिरं, हळद आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हातावर ओवा चुरडवून याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि आता हे छान मिक्स करून घेत आहे. तसेच आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेत आहे. आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून हे छान मिक्स करून घेत आहे. धिरडी ही थोडी पातळच असतात, त्यामुळे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घालायचं असतं आणि जेवढी तुम्ही धिरडी पातळ घालाल तेवढी ती छान कुरकुरीत आणि जाळीदार बनतील. ही धिरडी आणखीन पौष्टिक होण्याकरता याच्यामध्ये मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घालत आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत आणि मुठभर कोथिंबीर चिरून घालत आहे. आता या पिठामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या हे सगळं मी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती पातळ असं हे पीठ आपल्याला बनवायचं आहे. एकीकडे मी पॅन तापवायला ठेवलं होतं आणि आता याच्यावर हे मी धिरडं घालत आहे. धिरडं घालून झाल्यानंतर याच्या दोन्ही बाजूनी छान तूप किंवा तेल सोडायचं आहे आणि मस्त खरपूस असं धिरडं बनवून घ्यायचं आहे. आता याच्या सर्व बाजूने मी छान साजूक तूप सोडत आहे आणि त्यानंतर आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे. एका बाजूने धिरडं झाल्यानंतर मी बाजू पलटून त्याच्यावर आता साईडनी छान साजूक तूप सोडत आहे. याच्यावर झाकण ठेवलं असल्यामुळे धिरडं पटकन शिजतं आणि याला जाळीसुद्धा किती छान पडली आहे बघा. तर अशा प्रकारे सगळी धिरडी बनवून घ्यायची आहेत. मस्त गरमागरम पौष्टिक पचायला हलकी अशी ही धिरडी तयार झालेली आहेत. याच्याबरोबर मी छान हिरवीगार पुदिन्याची चटणी सर्व केलेली आहे. तेव्हा तुम्ही ही धिरडी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.